नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर एव्हरीबडी, आपल्याकडं ही पाहुणी बाई आली होती पुण्याची, आहे का नाही? आणि ही आपली जाऊबाई आणि भाऊजी चालले तर पुढं बॅग घेऊन. तर ही निघाली ती सगळी पुण्याला. तर एक कमेंट्स आली होती मला, लांबल्याचं त्या ताईंचा चांगला मला सपोर्ट आहे. पण कसं आहे माहिती आहे का, कसं आपल्याला नाव नाही सांगायचं. जा का त्या बसली चालले आले निवड नारळ करायच्या भांडणाचाच कुटाणा होता तिथं त्या लकीच्या तिकडचा. तिकडं गेलं नव्हतं वय, रात्री 2ला आले. रात्री 2 जाऊन पिऊन आली होती मरणाचं कुटाणा. जाऊ दे की का हा त्याच्या रे पडा पडा पाया. चला परत ही गाडी गेली तर मग लय देव पावल हो, सासूबाई पावत्याल पुन्हा. आलं म्हणजे काम असतं, इकडे येणं होत नाही. आमच्या मावस सासूबाई नाता भाऊजीची आई. जाऊ का दुखतंय का काय आता समजून दुखत. एका जागेला बसून असतात आता. चला जाऊ का? मी पण चालली, काय करावं, पिसळ आला आता खराब झाल्यात आता औषधानं. आता चलती असून चांगली सरांचा फोन येत येत का नाही, कधी जीव गाठलं कळलंच नाही बघा. या इकडे या चांगल्या जागेला जरा. असं त्या खुर्च्या नाही त्या आपल्याला. आपण एवढ्या मोठ्या रेल्वेमध्ये, एवढ्या मोठ्या रेल्वेत खाली बसून जातोय आणि प्लॅटफॉर्मला काय होतं यार. हे तर रेल्वेपेक्षा महागड काय म्हणते ते प्लॅटफॉर्म आहे. बसायचं का पुढे जायचं अजून? तिथं चला जरा, तिथं चांगलं दिसतं. इथं लय पिचकारा दिसायला त्या. आव गाड्या आल्यावर येऊ पुढं. काय झालं? असू दे. तर मला हे सांगायचं आहे की रात्री आम्हाला एवढा उशीर का झाला झोपायला. आणि कोणच्या पाहुण्या सकाळी आली, जे बाईनं मगाशी शिवी दिली होती. काय माहिती आहे का, तिथून रोड आल्यावर किती गाड्यांचा आवाज येतो तुम्हाला माहितीच आहे. आणि पुन्हा दिली कुणी तुमच्या ध्यानात नाही, माझ्या ध्यानात आहे की व्हिडिओ चालू होता. तर त्या मॅट्रेसशी आपल्याला काय घेणं देणं नाही. पण रात्रीच्या 2 वाजल्या आम्हाला झोपायला. हा त्या बेवड्यांना पिसुळा आणलाय नुसता. रात्री बी गोंधळ होता, सकाळी बी गोंधळ होता. आणि एक म्हणजे जाऊ द्या ते सोडा, पण एक पोरगी आहे का नाही, ती जिथं तिला ठेवायची होती ती तिथं राहायला तयार नाही आणि बापासंग पण जायला तयार नाही. आणि त्यामुळं काय झालं, काय पचका केलाय काळे. मग कुणाला म्हणते राहू दे की, कवर रडती, पाया पडते. मग अशी स्वातीला मी म्हणत होते, अग बाय रडू नको रडू नको. हो का, मिठी मारू मारू थोरल्या जावला. खरं खरं रडली की. तुम्ही बघितलं नाही का? जाऊ चालली म्हणून रडायला लागली. मी इतके वर्ष तिकडे होती, आता राहतायमुळे आपलं शेड झालंय, सगळे जण होत एका जाग्याला आले. ती माझ्याकडे आली म्हणजे स्वातीकडे बी येते ते, आणि स्वातीकडे आली म्हणजे माझ्याकडे येते ती. तार आहे तेवढी. स्वातीकडे येणारी माझ्याकडे गावाची येत नाही, पण माझ्याकडे येणारी सगळीकडे जाते. जवळजवळ असल्यावर सगळा गोंधळ एका जाग्याला होतो. लांब लांब असल्यावर किती वर्ष झालं गाठ? किती वर्ष झालं? आता हे कसं असतंय, माझ्या मागं तर लय जेवत असते, मला तर कुठं सुटतच नाही. त्याच्यामुळे तिकडचं
मिटवायचं तिकडचं मिटवायचं ते तापतंय बाई. त्याला घरचं बघायचं. घरचं दारचं सगळं बघावं मगाशी लागतं. फोनवर म्हणती या त्या लवकर मला करमत नाही. दादा किती काळी दिसते काय बायचं. कोण मी लय काळी दिसते बघ. कमेडा आली आहे त्यांना. राधा किती काळी दिसते. दिसू द्या आमचा आई बी काळ ना बापा बी काळा. आई गोरी गोरी असं म्हणून नाही चालायचं ना. ही काळी काळी कोणाची आपल्या हनुमंतरावांची. एका पुरीचं झालंय लगीन आणि त्या तिचा नवरा काय तिला ठेवून घेना. बाप आहेत दारुड्या आणि बापा संग ती पोरगी जायला तयार नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्या पुरीला आईच नाही आहे का नाही बाई. आई नाही आणि नवरा तिला ठेवून घ्यायला तयार नाही. आणि बाप इतका दारू पितो ना त्याचं ठिकाणा नाही. लय वाईट वाटत होतं. ती पुरीनं माझ्या हाताला असा धरला हात आणि मला म्हणायची दीदी मला सोडून जाऊ नको मला घेऊन चल म्हणायचे. मला ही माणसं इथं ठेवत नाही ती आणि बापासंग मला जायचं नाही. मी म्हटलं मला मग माहिती या मला घेऊन पण जाऊ वाटायचं पण त्या पुरीचा ना आपला लांबपर्यंत काही संबंध नाही. त्यामुळं हे वाटायचं ना इकडून त्या पुरीला. आणि त्या पुरीच्या बापानं त्या पोराकडून काय लिहून पण घेतलंय असं म्हणजे काय त्यांचा मॅटर असं आपल्याला काय माहीत नाही. पण ती रात्रीचा जे क्षण होता ना लय बेकार होता. भयानक होता भयानक. खरंच लिकीच्या जातीला आई बापा असणं लय गरजेचं आहे. एक वेळेस बाप नसला तरी चालेल पण आई असणं लय गरजेचं आहे. मला लय मरावं वाटत होतं पण आता नाही बाबा मरायचे. मला बी 2 लेकरं आहेत. सगळ्या मला कमेंट किती आहे ते बिनला का आपली बाय आहे कोण मला आणि मला त्या दिवशी म्हणजे कालचा व्हिडिओ टाकला म्हणजे आज काय होते ते आज चाललं मग काय त्याला काय बटा लागला का. कसं असतं आजचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पण टाकलं जाते. आज जेवढ्या मला 25 कमेंट आहेत त्या तेवढा 25 कमेंट एक सुद्धा चांगला असं कोणी म्हणजे जाऊ दे ग. हे बघ ग तू तसं म्हणते. काल बायचा देव होता. आता बाई स्वयंपाकाला म्हणजे बाईचं माहेर आहे असं म्हणणं आहे काही जणांचं की बाईचं जर हे माहेरच आहे तर बाई कशी काय हे देव करायला आली तर बाईला माहेरातली देवी आहे. आता कसं असतं पहिल्या माणसांचं त्यामुळं करणाराला आम्ही अडवत नाही. आणि विषय आला स्वयंपाकाचा विषय आला म्हणून मी स्वयंपाक केला म्हणजे काय मोठं पाप नाही केलेलं. बरोबर आहे का नाही. बायचा देव करत होती. करणाराला आपण अडवत नाही. आपल्याला पटलं आपण करायचं आपल्याला नाही पटलं आपण विषय सोडायचा. ते करतात त्यांना कशाला त्यांना अडवायचं बी नाही कर बी म्हणायचं नाही नको बी म्हणायचं नाही. आपल्या इथं आल्या तर आपण करू लागायचं हे ते आणि झालं. आणि त्यांच्या संग गेले म्हणून काय लगेच अशा गोष्टी असतात त्या. आता मग अशी तर म्हणली यायला पैसे नाही तर आता चला बांगड्या भरायला. अगं जावाला नसतात बांगड्या भरायच्या नंदाला भरायच्या असतात त्या. माझा हात गचच भरलेला असतोय कायमच. भाऊजायांची वाटच बघत नाही मी. मला बांगड्याशिवाय जमतच नाही. मी आता सगळ्या नंदनला केलं पण एका नंदनं कधी माझं हे हाताचं मनगाड धरलं नाही. हो का बारसं घालायचंच राहिलं होतं. सगळं केलं तिचं फक्त बारसंच घालायचं राहिलं होतं आमच्याच्याने. तरी तुम्ही नंद आहे का तुम्ही माझी बाजू घ्यायची तर त्यांची का घ्यायला लागला. बघा माझं तुमच्या जावा नंदाची बाजू घेतात का तुमची घेतात. आणि बघा की जावाची बाजू येण्याला दुकानात जाती घेऊन साडी म्हणून तीच काढते मला. आणि बांगड्या तर इतकल्या भरती न तिकट करते माझे बंद बोललेले. आज काय सांगू भाव जायचं काही ते ध्यानात गेलं काय की गाडी कुण्या टायमाला आहे ते.
हेच आहे एक. पुणे इंटरसिटी हडपसर यायला लागले. बघू ना चेक करू आपण. गाडा मेलं वजन शिंगरू मेलं येर जरा ना. ह्या सहज म्हणल्या की चल राधा जीवर परत आम्हाला सोडायला. मी बी येडी बसली रिक्षात आणि स्वातीला तर असं काढलंय. मी तर काय मी बी केस नाही करली काय नाही होता. बायकडून तेल लावून घ्यायचं होतं मला. पण काय सगळं राडा राडा. ती 2 बिवडे आले तमाशा रात्री त्यांना घातला. आज आपल्या घरी घातला. भाकरी खायच्या राहिल्या. म्हणजे स्वातीनं केलं तर स्वयंपाक म्हणा. माझं पोट भरलं नाही. त्यांना म्हणलं पैसे नाही तर बाय गरीब हा. येताना भाऊजीनं तिकीट काढलं आमच्या रिक्षाला. आता जाताना काय करायचं इथं एखादा स्कॅनर घेऊन बसायचं जरा घडीभर. कुणी दिलं तर दिलं नाही तर निघाला आपला चालत चालत. असं पण लोक आखाड्यातली वारी करतात. आम्ही आपलं सरावनातली करतो हळूहळू. मेन स्वाती पावसात भिजत आहे का ना. त्या पुरीचं लय वाईट वाटत होतं. बाईला सुद्धा विचारा की बाईला सुद्धा वाईट वाटत होतं. मला तर रडूच आलं. त्या पुरीनं माझा हात धरला. ते माझ्या ध्यानात पण जायचं नाही. आता ते रात्री स्वप्नात सुद्धा तसंच हा पण वाटायचं. त्या पुरीची सोडसुटी नाही झाली किंवा त्यांचं काय डिसाईड नाही झालं. त्यांचं नवरा बायकोचं भांडण आहे. पोरगं म्हणतं मला तिला नांदवायची नाही. पुरीचा बाप म्हणतोय की माझ्या संग चल ही नांदवत नाही तर. आणि पोरगे म्हणते मला बापा संग जायचं नाही. नवरा तर मारहाण करतोय. बाई सगळं जायचं. बायचा बाय बाय म्हणते ना बाई माझं एवढं खुरवडा आणि घर माझी तरणे ताटे शिवून लोक कुणाची जबाबदारी कोणी घ्यायची. मी घ्यायला घेतली असती बरं का. नग मॅटर ठेवलंय मोठा आहे त्यामुळं आपण घेऊ शकत नाही आपल्यापाशी. आपल्याला हिंडणं फिरणं होत नाही. सांभाळणं होत नाही. आपली लेकरं आपण दुसऱ्याला सांभाळाय दिल्यात. आपण कुणाच्या आणायची सांभाळ. सुपारी खाते राधा. तिसरी पिढी आहे ती खायची. बघा सुपारी खाताना सुद्धा नावं ठेवतात या. पोटात काय होतं त्या सुपारीने माहिती आहे का? काय होतं जाळी बनते त्याने. जाळी खायचं. बरं झालं का उलट मासा धराय गळ वापरण्यापेक्षा जाळीचं वापरायचं. हा का बाय मला मरून जमती. आता 2 भाऊजाया भेटल्या ना. ही क्षण तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटला असून 3 भाऊजाया संग. म्हणून आता मरू द्या. राधी मिली म्हणून रडत येतो पटकन. सुपारी खाती ऐकत नाही. मरू द्या मिली तर काय करायचं. आता 2 भाऊजाया भेटल्या ना. काल मी झाडाखाली घेऊन गप्पा हाणत बसली. मला म्हणजे एकटीला घरी स्वयंपाक करायला करणे केली बाईनं मला. खुश व्हायचं. खुश व्हावं म्हणून. 2 वाजता रातच्या 2 वाजता आंघोळ करून इथे इथे गुतावणी आली. बाईला भेटायसाठी खास 2 वाजता रातच्या ती मी कुठं गाडी थांबलेली इथं जीवरलाच. तो भाऊजी त्या पत्र्याच्या तिथं थांबली होती तिथं. आणि तिथं डबा आणि इथं आलते हे पत्र्याच्या पिवळ्या पत्र्याच्या पुढं. एकटीच होती. एकटी अख्ख्या स्टेशनला रातच्या 2 वाजता आंघोळ बिंगुळ करून आवरून बिवरून. आणि गार तर मरणाचं लागत होतं. आणि 2 वाजता सोडायला तिथं. बघा किती प्रेम आहे माझं नंदावर. प्रेम नव्हतं. रडायला जायसाठी आता. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.